आपण छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्या किल्ल्यापासून या मोहिमेला सुरुवात केली आणि ती मोहीम सुरुवात करत असताना आपला मावळा नावाच्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। त्याची आजची ही 14वी मोहीम आहे। त्यामध्ये अनेक गडांची आम्ही त्या मोहीम केली। शिवनेरी असो, धर्मवीर गड असो, तुमचं रायरेश्वर असो, रामशेष असो, तिकोना असो, प्रतापगड, विश्रामगड, भुदरगड, सिंहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग आणि लोहगड आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवराय आणि तुकोबा यांचं जे भक्तिशक्तीचं नातं होतं त्या देऊमध्ये सुद्धा ही मोहीम गेली। आणि आता ती मोहीम महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून जिंजी या ठिकाणी आम्ही ती मोहीम करत आहे। त्यामागे सगळ्यात महत्त्वाचं स्वराज्याच्या 3 राजधान्या होत्या। त्यामध्ये रायगड असो, राजगड असो किंवा जिंजी असो, त्यामुळे महाराष्ट्र दिन हा 1 मेची मोहीम आणि महाराष्ट्र दिन आम्ही जिंजी या ठिकाणी साजरा करत आहोत। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आमचा अजेंडा असतो की त्या परिसरातली स्वच्छता करणे, त्या परिसरामध्ये वृक्षारोपण करणे, काही ठिकाणी डस्टबिन ठेवणे, बाकडे ठेवणे, लाईटची व्यवस्था करणे, जे जे छोटे मोठे कामं असतात आणि काही छोट्या प्रमाणातली काही डागडुजी असेल हे सगळं आम्ही त्या मोहिमेमध्ये काम करत असतो। पण मोहिमेमध्ये काम करत असताना त्या मोहिमेमध्ये अजून त्या गडासाठी काय एक्स्ट्रा करणं आवश्यक आहे ते सरकारला आम्ही पाठपुरावा करत असतो। आणि हे सगळं काम झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्र दिन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे। त्यामध्ये शाहिरांचा कार्यक्रम असो, लाठी काठीचा कार्यक्रम असो, मल्लखांब असो, असे महाराजांच्या काळातल्या खेळांचा कार्यक्रम करणार आहोत। कमीत कमी आमच्या बरोबर येताना एक 1100 ते 1200 मावळे या मोहिमेमध्ये आतापर्यंत सहभागी झालेले आहेत। आणि आम्हाला अपेक्षित आहे की जे तमिळनाडूमध्ये आपले काही लोक आहेत, तंजावरला आहे, काही जिंजी भागात आहे, काही वेगवेगळ्या तमिळनाडू भागामध्ये, कारण छत्रपतींचं तहत तंजावर त्या भागामध्ये अनेक लोक आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत। तर ते महाराष्ट्रातले लोक सुद्धा त्या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत। की एक 10,000 लोक महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी जिंजी या किल्ल्यावर उपस्थित असतील।